ओम शांती. आज 23/1/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, प्रत्येक पाऊल श्रीमताप्रमाणे चालत रहा. हे ब्रह्माचे मत आहे का शिवबाबांचे? यामध्ये गोंधळून जाऊ नका. प्रश्न आहे, चांगली बुद्धी असणारी मुलं कोणती गुह्य गोष्ट सहजच समजू शकतात? उत्तर, ब्रह्मा बाबा समजावत आहेत का शिवबाबा? ही गोष्ट चांगली बुद्धी असणारी मुलं सहज समजू शकतात. काही जण तर यामध्येच गोंधळून जातात. बाबा म्हणतात, मुलांनो, बाप दादा दोघे पण एकत्र आहेत. तुम्ही गोंधळू नका. श्रीमत समजून चालत रहा. ब्रह्माने दिलेल्या मताचे जबाबदार पण शिवबाबा आहेत. ओम शांती. आत्मिक पिता मुलांना समजावत आहेत, तुम्ही समजता आपण ब्राह्मणच आत्मिक पित्याला ओळखतो. दुनियेमध्ये कोणीही मनुष्य आत्मिक पिता, ज्यांना ईश्वरीय पिता किंवा परमपिता परमात्मा म्हणतात, त्यांना ओळखत नाहीत. जेव्हा ते आत्मिक पिता येतात तेव्हाच आत्मिक मुलांना परिचय देतात. हे ज्ञान सृष्टीच्या सुरुवातीला पण नव्हते आणि सृष्टीच्या अंताला पण राहत नाही. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे. हे सृष्टीच्या अंताचे आणि सुरुवातीचे संगमयुग आहे. या संगमयुगाला पण ओळखत नाहीत तर बाबांना कसे काय ओळखू शकणार? असे म्हणतात, हे पतित पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा. परंतु त्यांनाही माहीत नाही की पतित पावन कोण आहेत आणि ते कधी येतात. बाबा म्हणतात, मी जो आहे जसा आहे मला कोणीही ओळखत नाहीत. जेव्हा मी येऊन ओळख करून देतो तेव्हा मला जाणतात की मी स्वतःचा आणि सृष्टीच्या आदिमध्य अंताचा परिचय संगमयुगात एकदाच येऊन देतो. कल्पानंतर पुन्हा येतो. तुम्हाला जे सांगतो नंतर ते प्रायः लोप होते, म्हणजे नाहीसे होऊन जाते. सतयुगापासून कलियुगाच्या शेवटपर्यंत कोणीही मनुष्य परमपिता परमात्म्याला ओळखत नाहीत. ब्रह्मा विष्णू शंकरला पण ओळखत नाहीत. मला मनुष्यच बोलावतात, ब्रह्मा विष्णू शंकर बोलावत नाहीत. मनुष्य दुःखी होतात तेव्हाच बोलावतात. सूक्ष्म वतनची तर गोष्टच नाही. आत्मिक पिता येऊन आपल्या आत्मिक मुलांना म्हणजे आत्म्यांना बसून सांगतात. आत्मिक पित्याचे नाव काय आहे? ज्यांना बाबा म्हटले जाते, जरूर त्यांचे काही नाव असेल. बरोबर शिव ह्या एकाच नावाचे गायन आहे. हेच प्रसिद्ध नाव आहे. परंतु मनुष्यांनी अनेक नावं ठेवली आहेत. भक्ती मार्गामध्ये स्वतःच्याच बुद्धीने हे लिंगरूप बनवले आहे. तरी पण नाव शिवच आहे. बाबा म्हणतात, मी एकदाच येतो, येऊन मुक्ती जीवन मुक्तीचा वारसा देतो. मनुष्य जरी नाव घेतात मुक्तीधाम, निर्वाणधाम, परंतु जाणत काहीच नाहीत. बाबांनाही जाणत नाहीत आणि देवतांना पण जाणत नाहीत. हे कोणालाच माहीत नाही की बाबा भारतामध्ये येऊन कशी राजधानी स्थापन करतात. शास्त्रांमध्ये पण कोणती अशी गोष्ट नाही की परमपिता परमात्मा कसे येऊन आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना करतात. असे नाही की सतयुगामध्ये देवतांना हे ज्ञान होते जे नंतर नष्ट झाले. जर देवतांकडे हे ज्ञान असले असते तर ते चालत आले असते. इस्लामी, बौद्धी इत्यादी जे पण आहेत त्यांचे ज्ञान पुढे चालत आले. सर्वजण जाणतात की हे ज्ञान प्रायः लोप होऊन जाते. बाबा म्हणतात, मी जेव्हा येतो तर जे आत्मे पतित बनवून राज्य घालवून बसली आहेत, म्हणजे गमावून बसली आहेत, त्यांना येऊन पुन्हा पावन बनवतो. भारतामध्येच राज्य होते, नंतर कसे गमावले हे पण कोणालाच माहीत नाही. म्हणून बाबा म्हणतात, मुलांची किती तुच्छ बुद्धी झाली आहे.
मी मुलांना हे ज्ञान देऊन प्रारब्ध देतो. नंतर सर्वजण विसरून जातात की कसे बाबा आले, कसे मुलांना शिक्षण दिले, हे सर्व काही विसरून जातात. हे पण विश्व नाटकामध्ये नोंदलेले आहे. मुलांना विचार सागर मंथन करण्याची चांगली बुद्धी पाहिजे. बाबा जे सांगतात, जे शास्त्र इत्यादी तुम्ही वाचत आले ते सतयुग त्रेतामध्ये वाचत नाहीत. तिथे तर ते नव्हतेच. तुम्ही हे ज्ञान विसरून गेले. मग गीता इत्यादी शास्त्र कुठून आले? ज्यांनी गीता ऐकून हे पद प्राप्त केले तेच ओळखत नाहीत तर दुसरे कसे काय ओळखू शकतील? देवता पण ओळखू शकत नाहीत. आपण मनुष्यापासून देवता कसे बनलो? कारण हा पुरुषार्थाचा अभिनयच बंद होतो व तुमची प्रारब्ध सुरू होते. तिथे हे ज्ञान कसे काय असू शकते? बाबा समजावतात, कल्पापूर्वीप्रमाणे हे ज्ञान तुम्हाला पुन्हा मिळत आहे. तुम्हाला राजयोग शिकवून प्रारब्ध दिली जाते. मग तिथे तर दुर्गती होतच नाही, तर ज्ञानाची गोष्ट पण निर्माण होत नाही. ज्ञान सद्गती प्राप्त करण्यासाठीच आहे आणि ते देणारे एक बाबाच आहेत. सद्गती आणि दुर्गती हे अक्षर इथूनच निघाले आहेत. सद्गतीला भारतवासीच प्राप्त करतात. ते समजतात की स्वर्गीय ईश्वरीय पित्याने स्वर्ग निर्माण केला होता, परंतु कधी निर्माण केला हे काहीही माहीत नाही. शास्त्रांमध्ये लाखो वर्ष लिहिली आहेत. बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्हाला पुन्हा हे ज्ञान देतो. मग हे ज्ञान नष्ट होऊन जाते तर भक्ती सुरू होते. अर्धा कल्प ज्ञान आहे, अर्धा कल्प भक्ती आहे. हे पण कोणी समजत नाहीत. सतयुगाचे आयुष्य पण लाखो वर्ष म्हणतात, तर माहिती कशी होईल? 5000 वर्षांची गोष्टच विसरून गेली आहेत, तर मग लाखो वर्षांची गोष्ट कसे काय समजू शकतील? काही पण समजत नाहीत. बाबा किती सहज समजावतात. कल्पाचे आयुष्य 5000 वर्ष आहे. युग पण 4च आहेत. 4ही युगांची वेळ सारखीच म्हणजे 1250 वर्ष आहे. ब्राह्मणांचे हे छोटेसे युग आहे, त्या 4 युगांपेक्षा खूप छोटे आहे. तर बाबा वेगवेगळ्या पद्धतीने नवीन मुद्दे सहज रीतीने मुलांना समजावत असतात. धारणा तर तुम्हालाच करायची आहे, मेहनत तुम्हाला करायची आहे. विश्वनाटकानुसार जे काही समजावत आले तो अभिनय चालत आला आहे. जे सांगायचे होते ते आजही सांगत आहेत. ज्ञानाचा उदय होत राहतो आणि तुम्ही ऐकत जाता. तुम्हालाच धारणा करायची आणि दुसऱ्यांनाही करवायची आहे. बाबा म्हणतात, मला तर धारण करायची नाही, तुम्हालाच सांगतो आणि धारण पण करवतो. माझ्या आत्म्यामध्ये अभिनय आहे पतितांना पावन बनवण्याचा. जे कल्पापूर्वी समजावले होते तेच उदयास येत राहते. मी पहिल्यापासून जाणत नव्हतो की काय सांगायची आहे. ब्रह्माची आत्मा तर विचार सागर मंथन करते. ब्रह्मा विचार सागर मंथन करून सांगतात का शिवबाबा सांगतात, ही मोठी गुह्य गोष्ट आहे, यामध्ये चांगली बुद्धी पाहिजे. जे सेवेमध्ये तत्पर असतात त्यांचाच विचार सागर मंथन चालतो. खरे तर कन्या बंधनमुक्त आहेत, त्या आत्मिक शिक्षणामध्ये व्यस्त झाल्या पाहिजे. बंधन तर कोणतेच नाही. कुमारी चांगल्या प्रकारे ज्ञान घेऊ शकतात. त्यांनी शिकून दुसऱ्यांनाही शिकवायचे आहे. त्यांना पैसे कमावण्याची गरज नाही. कुमारीने जर चांगल्या प्रकारे हे ज्ञान घेतले तर सर्वात चांगले आहे. जर समजूतदार असेल तर याच आत्मिक कमाईमध्ये व्यस्त होईल. काही जणी तर छंद म्हणून लौकिक शिक्षण घेतात. त्यांना सांगितले पाहिजे की यामध्ये काहीच फायदा नाही. तुम्ही हे आत्मिक शिक्षण घेऊन सेवेमध्ये व्यस्त व्हा. ते शिक्षण तर काहीच कामाचे नाही. शिक्षण घेऊन गृहस्थ व्यवहारामध्ये निघून जातात. गृहस्थी माता बनून जातात. कन्याने तर ह्या ज्ञानामध्ये चालायला हवे. प्रत्येक पाऊल श्रीमताप्रमाणे चालून धारणा केली पाहिजे. मम्मा सुरुवातीला आल्या
आणि मग याच शिक्षणामध्ये व्यस्त झाल्या. कितीतरी कन्या निघून गेल्या. कुमारींना चांगली संधी आहे. श्रीमताप्रमाणे चालेल तर खूपच चांगले होईल. ही श्रीमत आहे का ब्रह्माची मत आहे यामध्येच गोंधळून जातात. तरी पण हा बाबांचा रथ आहे. यांच्याकडून काही चूक झाली तर तुम्ही श्रीमताप्रमाणे चालत राहा, ते आपोआप ठीक होईल. श्रीमत ब्रह्माद्वारेच मिळते ना. नेहमी समजायला हवे की श्रीमत मिळते, मग काहीही झाले तरी जबाबदार शिवबाबा आहेत. ब्रह्माकडून काही होऊन गेले तर शिवबाबा म्हणतात मी जबाबदार आहे. विश्वनाटकामध्ये हे रहस्य नोंदलेले आहे. यामध्ये पण सुधारणा होईल. तरी पण बाबा तर आहेतच ना. बाप दादा दोघे एकत्र आहेत तर गोंधळून जातात. माहिती होत नाही की शिवबाबा म्हणतात का ब्रह्माबाबा म्हणतात. जर समजले की शिवबाबाच मत देतात तर कधी पण हलचलमध्ये येणार नाहीत. शिवबाबा जे सांगतात तेच सत्य आहे. तुम्ही म्हणता तुम्हीच आमचे पिता, शिक्षक आणि गुरु आहात, तर श्रीमतप्रमाणे चालले पाहिजे. बाबा म्हणतात मी जे सांगतो त्याप्रमाणे चाला. नेहमी हेच समजा की शिवबाबा सांगतात तेच कल्याणकारी आहेत. ब्रह्माची जबाबदारी पण त्यांच्यावर आहे. त्यांचा रथ आहे ना. मग गोंधळून का जाता की माहीत नाही ब्रह्माचे मत आहे का शिवबाबांचे. तुम्ही असे का समजत नाही की शिवबाबाच समजावतात. श्रीमत जे सांगते तेच करत राहा. दुसऱ्यांच्या मताप्रमाणे तुम्ही का चालता. श्रीमतावर चालल्याने कधीही संभ्रमित होणार नाही, परंतु चालू शकत नाहीत म्हणून गोंधळून जातात. बाबा म्हणतात तुम्ही श्रीमतावर निश्चय ठेवा तर मी जबाबदार आहे. तुम्ही निश्चयच ठेवत नाही तर मग मी पण जबाबदार नाही. नेहमी असेच समजा की श्रीमताप्रमाणे चालायचे आहे. ते जे काही सांगतील, प्रेम करतील किंवा मारतील, हे बाबांसाठीच गायन आहे ना. यामध्ये लाथ इत्यादी मारण्याची तर गोष्टच नाही. परंतु कोणाचा निश्चय बसणे हे खूप कठीण आहे. निश्चय पूर्ण बसला तर कर्मातीत अवस्था होऊन जाईल, परंतु ती अवस्था येण्यामध्ये पण वेळ लागतो. ते शेवटी होणार. यामध्ये निश्चय खूप अचलडोल पाहिजे. शिवबाबांकडून तर कोणतीही चूक होऊ शकत नाही. ब्रह्माकडून होऊ शकते. ते दोघे एकत्र आहेत. परंतु तुम्हाला निश्चय पण ठेवायचा आहे की शिवबाबाच समजावतात त्याप्रमाणे आपल्याला चालायचे आहे. तर बाबांची श्रीमत समजून चालत राहा. मग उलटे पण सुलटे होऊन जाईल. काही वेळा गैरसमज पण होऊन जातो. शिवबाबा आणि ब्रह्माबाबाची मुरलीला खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे. शिवबाबांनी सांगितले ते यांनी सांगितले असे नाही की ब्रह्मा बोलतच नाहीत, परंतु बाबांनी समजावले आहे की असे समजा हे ब्रह्मा काहीही जाणत नाहीत. शिवबाबाच सर्व काही सांगतात. शिवबाबांच्या रथाला स्नान घालतो, शिवबाबांच्या भंडाऱ्याची सेवा करतो, अशी आठवण राहिली तरी पण खूप चांगले आहे. शिवबाबांच्या आठवणीत राहून काहीही केले तर अनेकांपेक्षा पुढे जाऊ शकणार. मुख्य गोष्ट आहे शिवबाबांची आठवण. अल्फ आणि बे, बाकी सर्व काही सविस्तर आहे. बाबा जे सांगतात त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. बाबाच पतित पावन ज्ञानाचे सागर आहेत. तेच पतित शूद्रांना येऊन ब्राह्मण बनवतात, ब्राह्मणांनाच पावन बनवतात, शूद्रांना पावन बनवत नाहीत. या सर्व गोष्टी काही भागवत इत्यादीमध्ये नाहीत. थोडेफार अक्षर आहेत. मनुष्यांना तर हे पण माहीत नाही की राधा कृष्णच लक्ष्मीनारायण आहेत. यामध्ये गोंधळून जातात. देवता तर सूर्यवंशी चंद्रवंशी आहेत. लक्ष्मीनारायणाची राजधानी व सीतारामची राजधानी असते. बाबा म्हणतात भारतवासी गोड मुलांनो, आठवण करा. लाखो वर्षांची तर गोष्टच नाही, कालचीच तर गोष्ट आहे. तुम्हाला राज्य दिले होते, एवढे अनंत धन दौलत दिली होती. बाबांनी संपूर्ण विश्वाचे
तुम्हाला मालक बनवले होते. त्यावेळी आणखी कोणताच खंड नव्हता. मग तुम्हाला काय झाले? विद्वान, आचार्य, पंडित कोणीही या गोष्टींना समजत नाहीत. बाबा म्हणतात, अरे भारतीयांनो, तुम्हाला राज्यभाग्य दिले होते ना. तुम्ही पण म्हणणार की शिवबाबा म्हणतात, एवढे तुम्हाला धन दिले, मग सर्व काही तुम्ही कुठे घालवले? बाबांचा वारसा केवढा जबरदस्त आहे. बाबा विचारतात ना. किंवा पिता निघून गेले तर मित्रसंबंधी विचारतात की पित्याने तुम्हाला एवढे पैसे दिले तर तुम्ही ते कुठे घालवले? हे तर बेहदचे बाबा आहेत. बाबांनी कवडीपासून हिऱ्यासारखे बनवले होते. एवढे राज्य दिले होते, मग ते पैसे कुठे गेले? तर तुम्ही काय उत्तर देणार? कोणालाही काहीही समजत नाही. तुम्ही समजता बाबा बरोबर विचारत आहेत. एवढे कंगाल कसे बनले? आधी सर्व काही सतुप्रधान होते, मग कला कमी होत गेल्या तर सर्व काही कमी होत गेले. सतयुगामध्ये तर सतुप्रधान होतो, कारण तेव्हा लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. राधाकृष्णपेक्षा लक्ष्मी नारायणाचे नाव मोठे आहे. त्यांची काही निंदा लिहिली नाही आणि इतर सर्वांची निंदा लिहिली आहे. लक्ष्मी नारायणाच्या राज्यामध्ये कोणतेही राक्षस इत्यादी दाखवत नाहीत. तर या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. बाबा ज्ञानधनाने झोळी भरतात. बाबा म्हणतात, मुलांनो, ह्या मायेपासून खबरदार रहा, म्हणजे सावध रहा. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, समजूतदार बनून खऱ्या सेवेमध्ये व्यस्त व्हायला पाहिजे. जबाबदार एक बाबा आहेत, त्यामुळे श्रीमतामध्ये संशय घेतला नाही पाहिजे. निश्चयाने अचल अडोल राहायचे आहे. दुसरा सारांश, विचारसागर मंथन करून बाबांच्या प्रत्येक सांगण्यावर लक्ष द्यायला पाहिजे. स्वतः ज्ञानाला धारण करून दुसऱ्यांनाही सांगायचे आहे. आजचे वरदान आहे, आपल्या प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे बाबांना प्रत्यक्ष करणारे श्रेष्ठ भाग्यवान भव. विस्तार आहे, कोणत्याही गोष्टीला स्पष्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रमाण दिले जातात, परंतु सर्वात श्रेष्ठ प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे जे आहे, ज्यांचे आहे त्यांच्या आठवणीत राहणे. जी मुलं आपल्या यथार्थ किंवा अनादी स्वरूपामध्ये स्थित राहतात, तेच बाबांना प्रत्यक्ष करण्यासाठी निमित्त बनतात. त्यांच्या भाग्याला पाहून भाग्य बनविणाऱ्याची आठवण आपोआपच येते. आजचे बोधवाक्य आहे, आपल्या दयेच्या दृष्टीने प्रत्येक आत्म्याला परिवर्तन करणारेच पुण्य आत्मा आहेत. ओम शांती.